इयत्ता 9वी गणित भाग 1 सराव संच 1.4 प्रकरण पहिले संच. सराव संच 1.4 पाहण्या अगोदर जे काही व्याख्या आहे ते पाहून घेऊ, म्हणजे तुम्हाला 1.4 सोडवायला सोपा जाईल. या चिन्हाला म्हणतात छेद संच आणि या चिन्हाला म्हणतात संयोग संच. आपण पहिले उदाहरण पाहू म्हणजे तुम्हाला समजेल. ए बरोबर 1 2 3 4 5 6 आणि बी बरोबर 3 4 5 6 7 8 आणि 9. छेद संच म्हणजे ए आणि बी या घटकामधील जेवढ्या काही समान संख्या आहेत त्या म्हणजेच छेद संच. आणि संयोग संच म्हणजे ए आणि बी मधल्या सर्व संख्या म्हणजेच संयोग संच. ए छेद संच बी म्हणजेच आता ह्यामधल्या ज्या समान संख्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. त्या म्हणजे 3 4 5 आणि 6 ह्या ए घटकामध्ये सुद्धा आहे आणि बी घटकामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे त्या छेद संचामध्ये येईल. त्यानंतर संयोग संचामध्ये कोणत्या संख्या येईल तर ज्या ए घटकामध्ये सुद्धा आहे बी घटकामध्ये ज्या सर्व संख्या आहेत त्या येईल. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 अशा ज्या सर्व संख्या आहेत त्या संयोग संचामध्ये येईल. त्यानंतर आपण पाहू की संचातील घटकांची संख्या. समजा ए बरोबर घटकामध्ये 3 6 9 12 आणि 15 आणि बी घटकामध्ये 6 12 18 24 30 आणि 36 अशा संख्या दिलेल्या आहेत. ए मधील घटकांची संख्या आता आपण पाहू की ए हा जो घटक आहे त्यामध्ये किती संख्या आहेत. मोजायला गेलो तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे त्या 5 संख्या आहेत, म्हणून एन घटक ए बरोबर 5. त्यानंतर आपण बी घटकामध्ये किती संख्या आहेत त्या आपण मोजू. 1 2 3 4 5 आणि 6 म्हणून एन घटक बी बरोबर 6. म्हणजे अशा प्रकारे ते लिहितात संख्यातील घटकांची संख्या. जे आपण सराव संच 1.4 पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला एक सूत्र लागेल. ते सूत्र आपल्याला 1.4 मधील सर्व गणित आहेत ते त्यावर डिपेंड आहे. म्हणून आपण सूत्र पाहू. एन घटक ए संयोग संच बी बरोबर एन घटक ए प्लस एन घटक बी मायनस एन घटक ए छेद संच बी. अशा प्रकारे आपले हे सूत्र आहेत आणि हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला 1.4 आहे तो एकदम सोपा म्हणजे सोपा आणि सोपा जाईल. त्यासाठी आपण 1.4ला सुरुवात करूया. सराव संच 1.4 पहिला प्रश्न. जर एन घटक ए बरोबर 15, एन घटक ए संयोग संच बी बरोबर 29, एन घटक ए छेद संच बी बरोबर 7 तर एन घटक बी किती. आपल्याला प्रश्नात ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या किमतीच्या आधारे आपण एन घटक बी काढणार आहोत. उत्तराला आपण सुरुवात करू. एन घटक ए बरोबर 15, एन घटक ए संयोग संच बी बरोबर 29, एन घटक ए छेद संच बी बरोबर 7, एन घटक बी बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे ते आपल्याला काढायचे आहेत. अशा प्रकारे आपण उत्तराची सुरुवात करू. ज्या काही आपल्याला प्रश्नात किमती दिलेल्या आहेत त्या आपण आधी लिहिल्या. त्यानंतर आपण इथे सूत्र लागणार आहे ते आपण किमतीच्या खाली सूत्र लिहू. ते म्हणजेच एन घटक ए संयोग संच बी बरोबर एन घटक ए प्लस एन घटक बी मायनस एन घटक ए छेद संच बी. अशा प्रकारे आपलं सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये आपण ह्या किमती ज्या काय किमती दिलेल्या आहेत त्या आपण भरू. एन घटक ए संयोग संच बी 29 दिलेले आहेत म्हणून 29. नंतर एन घटक ए बरोबर ह्या 15 किमती दिलेल्या आहेत म्हणून 15 प्लस आणि एन घटक बी आपल्याला काढायचे आहे म्हणून एन घटक बी जसं आहे तसं. त्यानंतर मायनस नंतर एन घटक ए छेद संच बी मग ती आपल्याला 7 दिलेल्या आहेत म्हणून 7. 29 बरोबर 15 प्लस एन घटक बी मायनस 7. त्यानंतर 29 जसे आहे तसे बरोबर एन घटक बी आपल्याला काढायचे आहेत म्हणून तो आपल्याला हलवायचा नाही मिळत, तो तसाच ठेवू आपण. नंतर 15 मायनस 7 बरोबर 8 प्लस एन घटक बी आपल्याला काढायचे आहेत म्हणून एन घटक बी. 29 मायनस 8 बरोबर एन घटक बी. 29 बरोबरचं साईडला 8 आहेत म्हणून तो इथे येताना तो मायनसमध्ये होईल म्हणून 29 वजा 8 बरोबर एन घटक बी. एन घटक बी आपल्याला काढायचे म्हणून ती इथे येईल बरोबर
29मधून 8 गेले, राहिले 21, म्हणून n घटक बी आपलं उत्तर येईल 21. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न आहे, एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी हे दोन्ही प्रकारचे पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. आपल्याला एका वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात, 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी हे दोन्ही पेय घेतात आणि आपल्याला हे काढायचे आहेत की एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. एकूण विद्यार्थ्यांची संख्या n मानू, म्हणून n बरोबर 125. चहा घेणारे विद्यार्थ्यांची संख्या a मानू, बरोबर n घटक a बरोबर 80 आणि कॉफी घेणारे विद्यार्थ्यांची संख्या b मानू, म्हणजेच n घटक b बरोबर 60. दोन्ही प्रकारचे पेय घेतात, चहा पण घेतात आणि कॉफी पण घेतात अशा विद्यार्थ्यांच्या संख्यांना छेदसंच म्हणतात. म्हणून n घटक a छेदसंच b बरोबर त्याची किंमत आपल्याला दिलेली आहे 20. आपण समजून गेला असाल की आपल्याला ह्या प्रश्नात कोणत्या किमती काढायच्या आहेत. n घटक a ची किंमत आपल्याला दिलेली आहे ती म्हणजेच 80. n घटक b ची किंमतसुद्धा दिलेली आहे ती म्हणजे 60 आणि n घटक a छेदसंच b ह्याची सुद्धा आपल्याला किंमत दिलेली आहे ती म्हणजेच 20 आणि n घटक a संयोग संच b ह्याची किंमत आपल्याला दिलेल्या नाही मिळत, म्हणून ती आपल्याला काढायची आहेत. म्हणून आपल्याला n घटक a संयोग संच b आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण आपलं जे सूत्र आहे ते आपण लिहू. आपण सूत्राच्या आधारे ज्या काही किमती आहेत n घटक a संयोग संच b आपल्याला काढायचे आहेत तो आपण काढू. म्हणून सूत्र पाहू. n घटक a संयोग संच b बरोबर n घटक a प्लस n घटक b मायनस n घटक a छेदसंच b असं आपलं सूत्र आहे. आणि त्या सूत्रामध्ये आपल्याला ज्या किमती दिल्या आहेत त्या आपण किमती भरू आणि n घटक a संयोग संच bचं उत्तर आपण काढू. आपल्याला n घटक a संयोग संच b काढायचे आहेत, म्हणून जे तसं आहे तसं लिहू. त्यानंतर n घटक a ची किंमत दिलेली आहे म्हणून 80 आणि प्लस n घटक b ची आपल्याला किंमत दिलेली आहे 60 म्हणून 60 आणि मायनस n घटक a छेदसंच b ची किंमतसुद्धा आपल्याला दिलेली आहे ती म्हणजेच 20. त्यानंतर n घटक a संयोग संच b आपल्याला काढायचे आहेत म्हणजे तो जसा आहे तसा येईल. त्यानंतर बरोबर 80 प्लस 60 बरोबर 140 मायनस जसं आहे तसं आणि 20 जसे आहे तसे. त्यानंतर n घटक a संयोग संच b बरोबर 120, 140 वजा 20 बरोबर 120. आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे की एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढायला सांगितलेल्या आहेत. तर एकही पेय न पिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या n मायनस, आता आपण एकूण विद्यार्थी संख्या n मानलेलं ते 125 होतं आणि जे काही आपलं उत्तर आलं आहे ते मायनस करू, म्हणजेच आपल्याला एकही पेय न पिणारे विद्यार्थ्यांची संख्या मिळेल. म्हणून n मायनस n घटक a संयोग संच b, n म्हणजेच 125 आणि वजा आणि आपलं उत्तर आलेलं n घटक a संयोग संच b ची 120 म्हणून 125 वजा 120 बरोबर 5. एकही पेय न पिणारी विद्यार्थी संख्या ही आपली 5 आहे. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले, 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले, एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही, तर एकूण विद्यार्थी किती होते? आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, पहिला व दुसरा प्रश्न आपण पाहिलेला, त्याच्यातला दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न डिट्टो सेम टू सेम आहेत. आपल्याला त्याच प्रकारे तो प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजेच आपल्याला ते उत्तर मिळेल. आपण उत्तर पाहून घेऊया. आंसर बताओ, आंसर बताओ, आंसर बताओ, जल्दी से आंसर बताओ. आपण सर्वात आधी ज्या किमती दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेतो, त्यानंतर आपण उत्तराची सुरुवात करतो. त्याच प्रकारे आपल्याला तिसरा प्रश्नसुद्धा करायचा आहे. म्हणून एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, म्हणून ए बरोबर इंग्रजीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 50 आहेत. n घटक a बरोबर 50. त्यानंतर
60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले. एन घटक बी बरोबर 60 आणि 40 विद्यार्थी असे आहेत की ते इंग्रजीत पण उत्तीर्ण झाले आणि गणित विषयात सुद्धा उत्तीर्ण झाले, म्हणजेच दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असे विद्यार्थी 40 आहेत. म्हणून एन घटक ए छेद संच बी बरोबर 40. तर आता आपण सूत्रामध्ये किमती भरू आणि उत्तर काढू. तर आपलं सूत्र आहे एन घटक ए संयुग संच बी बरोबर एन घटक ए प्लस एन घटक बी मायनस एन घटक ए छेद संच बी असं आपलं सूत्र आहे. तर आता आपण त्या सूत्रामध्ये किमती भरू. एन घटक एची किंमत दिलेली आहे 50, तर 50 प्लस आणि एन घटक बीची किंमत दिलेली आहे 60, तर 60 आणि मायनस आणि एन घटक ए छेद संच बीची किंमत दिलेली आहे 40. सर्वात आता आपण बेरीज करतो. तर आपण 50 प्लस 60 बरोबर 110 मायनस 40 जसे आहे तसे 110 मधून 40 गेले उरले 70, तर आपलं उत्तर 70 येईल. एकूण विद्यार्थी संख्या ही 70 आहे. तर आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमणाची आवड आहे असे सांगितले व 180 विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाची आवड आहे असे सांगितले. 110 विद्यार्थ्यांनी गिरिभ्रमण आवडते व आकाश दर्शनही आवडते असे सांगितले. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्हीपैकी कशाची आवड नाही? किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते? आपल्याला ह्या प्रश्नात 3 प्रश्नांची उत्तर काढायचे आहेत. दोन्हीपैकी कशाची आवड आहे? एक प्रश्न झाला किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते, दुसरा प्रश्न झाला आणि तिसरा प्रश्न आहे तो किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते. अशा आपल्याला किमती काढायच्या आहेत. सर्वात आधी आपण त्या ज्या किमती दिलेल्या आहेत त्या आपण लिहून घेऊ. आपल्याला एकूण विद्यार्थी दिलेले आहेत 220, म्हणून एन बरोबर 220. त्यानंतर गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी आहेत 130, म्हणून एन घटक ए बरोबर 130. त्यानंतर आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी आहेत 180, एन घटक बी बरोबर 180. गिरिभ्रमण व आकाश दर्शन असे विद्यार्थी आहेत 110, एन घटक ए छेद संच बी बरोबर 110. तर आपण ते वेन आकृतीने आपण ते समजून घेऊ, म्हणजेच आपल्याला जे उत्तर येणार आहे ते आपलं एकदम इझी जाणार आहेत. म्हणून आपण सर्वात आधी वेन आकृती काढू आणि ते उत्तर काढू, नंतर आपण सूत्राद्वारे दुसरं उत्तर काढू. सर्वात आधी आपण 2 सर्कल काढून घेऊ, ए आणि बी. जॉईंट सर्कल. ए म्हणजेच गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी आणि बी म्हणजेच आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी. आणि ए आणि बी यामधील जो सर्कल तयार झालेला आहे तो म्हणजेच गिरिभ्रमणाची आवड आणि आकाश दर्शनाची आवड हे दोन्ही आवड असणारे विद्यार्थीचा तो सर्कल तयार झालेला आहे. तर आपण त्या किमती भरू. ते आपण एची सुद्धा आवड आहे आणि बीची सुद्धा आवड आहेत, म्हणजेच गिरिभ्रमणाची सुद्धा आवड आहे आणि आकाश दर्शनाची सुद्धा आवड आहे असे विद्यार्थी आहेत 110. म्हणजेच आपण 110 हे ए आणि बी मधले जो सर्कल तयार झालेला आहे तो त्याच्यात आपण लिहू 110. त्यानंतर ए म्हणजे गिरिभ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी ही 130 आहेत, 130. तर ऑलरेडी 110 तर आपल्या सर्कलामध्ये आहेत, तर किती येईल 130 मायनस 110 तर 20 येतील. त्यानंतर बी सर्कलामध्ये आपण आकाश दर्शनाची आवड असणारे विद्यार्थी हे 180 आहेत, 180 मायनस 110 केले तर 70 येतील, कारण की ऑलरेडी 110 आहे ए आणि बी सर्कलामध्ये. दोन्ही सर्कलामध्ये 110 इथे पण आहेत आणि 110 बी सर्कलामध्ये सुद्धा आहे. काही जणांना प्रश्न पडला असेल की दुसरा व तिसरा प्रश्न आपण वेन आकृती कशाला नाही काढली, तो सुद्धा प्रश्न सेम आहे, तसाच आहे. तर आपण दुसऱ्या व तिसऱ्या प्रश्नात सुद्धा आपण वेन आकृती काढू शकतो. आपल्याला चौथ्या प्रश्नात 3 प्रश्नांची उत्तरं काढायला सांगितलेले आहे. तर आपल्याला 2 प्रश्नांची उत्तर ही वेन आकृतीच्या सहाऱ्याने मिळणार आहे. एका प्रश्नात एका प्रश्नाचे उत्तर काढायला सांगितलेलं आणि तिसऱ्या प्रश्नात सुद्धा एका प्रश्नाचं उत्तर काढायला सांगितलेलं. त्या आपण सहजच एका सूत्राच्या आधारे आपण काढलेलं. आता आपल्याला 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला
वेन आकृतीचे सहाऱ्याने मिळणार आहे आणि एक प्रश्नाचे उत्तर जे मेन आहे ते सूत्राच्या आधारे मिळणार आहे. तर आता आपण पाहून घेऊ. सूत्र आहे आपलं एन घटक ए संयोग संच बी बरोबर एन घटक ए प्लस एन घटक बी मायनस एन घटक ए छेद संच बी हे आपलं सूत्र आहे. आणि त्या सूत्रामध्ये आपण किमती भरू. एन घटक एची किंमत दिलेली आहे 130 प्लस आणि एन घटक बीची किंमत दिलेली आहे 180 मायनस एन घटक ए छेद संच बीची किंमत दिलेली आहे 110. 130 प्लस 180 किती होतात तर 310 आणि 110 जसे आहे तसे. त्यानंतर 310 मायनस 110 उरले आपले 200. एन घटक ए संयोग संच बीची किंमत आलेली आहे ती म्हणजेच 200. आपल्याला दोघांचीही आवड असणारी विद्यार्थ्यांची संख्या मिळाली ती 200. गिरिभ्रमणाची आवड आणि आकाश दर्शनाची आवड अशी आपल्याला दोघांची उत्तर मिळाली म्हणजे 200. त्यानंतर आपल्याला प्रश्न आहेत की कशाची आवड नाही हा एक प्रश्न आहे आपल्याला. एकूण विद्यार्थी संख्या आणि दोन्ही म्हणजे गिरिभ्रमण आणि आकाश दर्शन असे आवडणारी विद्यार्थी संख्या मायनस करू म्हणजेच आपल्याला उत्तर मिळेल कशाची आवड नाही ह्या विद्यार्थ्याची आपल्याला संख्या मिळेल. एन मायनस एन घटक ए संयोग संच बी. एन म्हणजेच एकूण विद्यार्थी संख्या हे आपल्याला दिलेले आहे 220 मायनस आणि एन घटक ए संयोग संच बीचे आपण काढलेलं आहे उत्तर ते म्हणजे 220 मधून 200 गेले उरले आपले 20. तर आपलं उत्तर येईल की कशाची आवड नसणारी विद्यार्थी संख्या ही 20 आहेत. आपण लिहू शकतो ही कशाची आवड असणारी विद्यार्थी संख्या ही 20 आहे. आपल्याला इथे आता सूत्राच्या आधारे एक प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता आपल्याला किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते असे विद्यार्थी संख्या आपल्याला वेन आकृतीचे सहाऱ्याने जे उत्तर आहे ते मिळणार आहे. आता आपण वेन आकृतीमध्ये पाहू की गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी किती होते. गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी 20 आहेत. 20 सर्कलामध्ये पाहू तर 20 आहेत. 110 तर हे दोन्ही आवड असणारे विद्यार्थी आहेत आणि गिरिभ्रमण आवडणारे विद्यार्थी हे खाली 20 आहेत वेन आकृतीमध्ये पहा. म्हणून बी डॅश बरोबर 20. त्यानंतर आकाश दर्शनाची आवड असणारी विद्यार्थी संख्या ही 70 आहेत म्हणून ए डॅश बरोबर 70. तुम्हाला इथे सुद्धा प्रश्न पडला असेल एचे उत्तर बीला आणि बीचे उत्तर एला. असं कसं तर बी म्हणजेच बी मधल्या ज्या विद्यार्थी आहेत ते मध्ये एमध्ये नाहीत आणि ए मधले विद्यार्थी ते बी मधले नाहीत म्हणून बी डॅश बरोबर 20 आणि ए डॅश बरोबर 70 असं आपलं तिन्ही प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. तर आपला सराव संच 1 मधला जो शेवटचा प्रश्न आहे 5वा प्रश्न तो आपण पाहूया. शेजारीवरील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा. आपल्याला काही संच दिलेले आहेत आणि आकृतीसुद्धा दिलेल्या आहेत आणि आकृतीच्या सहाऱ्याने आपल्याला जे संच आहेत त्याचं उत्तर आपल्याला काढायचे आहेत आणि हा प्रश्न एकदम सोपा आहे. बघून उत्तरं लिहायची. ही आपली वेन आकृती आणि आपला हा पहिला प्रश्न ए. आता वेन आकृतीमध्ये पहा ए या सर्कलामध्ये जेवढे काही अक्षर आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. या अक्षरामध्ये कोण आहेत एक्स वाय झेड एम आणि एन. आणि दुसरा प्रश्न बी सर्कलामध्ये कोणकोणते अक्षर आहेत पी क्यू आर एम एन. ए मध्ये सुद्धा एम एन आहे आणि बी मध्ये सुद्धा एम एन आहे. जर ए डॅश दिला असता तर आपण एम एन लिहिला नसता आणि बी डॅश दिला असता तर एम एन लिहिला नसता. आपल्याला खाली ए आणि बी दिलेला आहेत म्हणून ए पहिला प्रश्नाचं उत्तर आहे एक्स वाय झेड एम एन आणि बी या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पी क्यू आर एम एन. प्रश्न आहेत ए संयोग संच बी. ए संयोग संच बी मध्ये ए आणि बी मधल्या जेवढ्या काही सर्कलामध्ये जेवढं काही म्हणतो मी जेवढं काही जे शब्द आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. कोणकोणते आहेत एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे आहेत. आपलं उत्तर असणार आहेत ए संयोग संच बी. तर आपला आता चौथा प्रश्न आहे यू म्हणजेच विश्वसंच. विश्वसंच म्हटल्यावर सगळेच्या सगळे म्हणजेच जे ए आणि बी आणि यू
मधले जेवढे काही अक्षर आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर कोणकोणते आहेत? एक्स आहे, वाय, झेड आहेत, एम आहे, एन आहेत, पी आहेत, क्यू, आर आणि एस आणि टी हे सुद्धा आहेत. म्हणजे ते विश्वसंचामध्ये येईल. आपला 5वा प्रश्न आहे ए डॅश. ए डॅश म्हणजे ए मधल्या संख्या बी मध्ये नाहीत आणि बी मधल्या संख्या ए मध्ये नाहीत. म्हणून ए डॅश बरोबर पी, क्यू, आर आणि एस आणि टी सुद्धा येईल. त्यानंतर बी डॅश. बी डॅश सुद्धा आपल्याला तसंच आहेत, अपोजिट. एच्या विरुद्ध बी आणि बीच्या विरुद्ध ए. म्हणजेच बी डॅश ए बरोबर एक्स, वाय, झेड आणि एच टी असं आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न 7वा प्रश्न. ए संयोग संच बी आणि डॅश बरोबर काय येईल? ए संयोग संच बी डॅश बरोबर एच टी हे 2 अक्षर येईल. आपण सराव संच 1 पॉईंट पाहिला, किती सोप्या पद्धतीने पाहिला, किती मजा आली सोडवायला. तर आपल्याला असंच हसत खेळत आपल्याला पुढे जायचे आहेत. सराव संच 1 पॉईंटमधली आपले सर्व प्रश्न सोडून झालेले आहेत. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, एक लाईक तो बनत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी माय क्लासेस चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सर्वात आधी माय क्लासेस चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून माय क्लासेसचे व्हिडिओज योग्य त्या वेळेस तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक फॉर वॉचिंग युअर व्हिडिओज. जय हिंद, जय भारत.